नमस्कार पब्लिक, कसे आहात? मी आहे तुमचा लाडका अमोल आणि आज आपण आलेलो आहेत कात्रजच्या झू मध्ये. चला तर मग तुम्हाला दाखवतो पूर्ण झू फिरून. तर इथं बघा नुसते साप म्हणजे सापच होते. ते पण असे झोपलेले होते ना, ते उठत पण नव्हते, हालत पण नव्हते. मला तर वाटतं ते मरूनच गेले, पण नंतर थोड्या वेळाने पाहिलं चहा मी पण ते नंतर थोडासा हालत होतो. भाई ते झोपलेले पण असे आहेत ना, तर हालत सुद्धा नाही, ते एका जागेवरच पडून आहेत, जसं काय त्यांना कुठं नेऊन कामाला नेऊन आणलेलं आहे. म्हटलं झोपा तुम्ही निवांत ठेवा. आपल्याला एक्सप्रेशन कोणीच नाही दिलं, पण आपल्या भालूनी साथ नाही सोडली. भालू पूर्ण हिंडत होता आणि पाण्यामध्ये पण फिरत होता सगळीकडे. काय त्यानंतर गेलो टायगर भाईला बघायला. भाई तो तर एवढा भारी चालत होता ना, त्याचे एक्सप्रेशन बघा, त्याची चालण्याची पद्धत बघा. भाई आम्ही तर लिटरली खूप घाबरलो होतो. मित्राला म्हणलो चला तो इकडे जायला लागला, पण नंतर मित्र म्हणला की त्या खाली खड्डा आहे, त्यामुळे त्याला इकडे नाही येता. म्हटलं काय, मी तर पहिल्या वेळेस एवढ्या जवळून वाघ पाहिला होता. ह्याच्या अगोदर मी कधीच पाहिला नव्हता. एकदा पाहिला होता तर आमच्या गावामध्ये तो विहिरीमध्ये पडलेला. त्यानंतर सेकंड टाइम इथं बघतोय. हा मला वाटलं गेला एकदाचा, पण त्यानंतर तो फिरून परत आला. चला तर त्याला पण बाय बाय केलं आणि मग आलो पुढं. आता टाइम पण दुपारचा झाला होता, त्यामुळे खूप गरम होत होतं. म्हटलं चला आता आराम करू आणि नंतर पुढे जाऊ. बाय बाय.